नमस्कार मंडळी. मजेत आहात ना? कारण सध्या सणावारांचा महिना श्रावण महिना चालू आहे, त्यामुळे सणावारांची मजाच आहे. आणि त्या नारळी पौर्णिमेनिमित्त आपण थोडीशी संस्कृतमध्ये त्याची माहिती बघूया आपण. नारळी पौर्णिमेला मी नारिकेल पौर्णिमा असं म्हटलेलं आहे, कारण नारळ म्हणजे नारिकेल आपल्याला माहिती आहे. श्रावण मासस्य शुक्ल पक्षे पौर्णिमायां नारिकेल पौर्णिमा संपद्यते. आता मला वाटतं कुठलाही कठीण शब्द नाही, कारण संपद्यते म्हणजे साजरा केला जातो. श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला, आता पौर्णिमा एकच असते, आपण नारळी पौर्णिमा साजरी करतो. अयम उत्सवः विशेषतः समुद्रतीरवासीनां कृते महत्त्वपूर्णः वर्तते. तर हा सण कोणासाठी महत्त्वाचा आहे असं म्हणले की एषः उत्सवः महत्त्वपूर्णः वर्तते. कोणासाठी? उत्तर आपल्याला माहिती आहे, फक्त आपण संस्कृत शब्द वापरला आहे. समुद्र तीर वासीनां कृते म्हणजे समुद्राच्या तीराजवळ समुद्राजवळ राहणाऱ्या लोकांसाठी, अर्थात प्रामुख्याने जे कोळी आहेत की ज्यांचं उपजीविका ही माशांवरती आहे, त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. एतस्मिन् दिने मत्स्यजीविनः समुद्रदेवस्य पूजनं कुर्वन्ति. आणि त्यामुळे माशावरती ज्यांची उपजीविका चालते ते लोक समुद्राची पूजा करतात. असं म्हटलंय, समुद्रदेवाची पूजा करतात. काय करतात ते नारिकेल फलम समुद्रम अर्पयन्ति. ते नारळाची फळं म्हणजे नारळ समुद्राला अर्पण करतात, सागराला अर्पण करतात. आता हे कशाचं प्रतीक आहे? तर नारिकेल पौर्णिमा प्रकृतेः प्रति कृतज्ञतायाः प्रतीकमेव. आता हे नारळी पौर्णिमा म्हणजे काय आहे? तर समुद्रदेवाचं म्हणजे निसर्गाच्या प्रती आपण आपली कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्याचं पूजन करतो, कारण आपलं जीवन सुलभ होण्यासाठी, सौख्यपूर्ण होण्यासाठी आपल्याला निसर्ग अशा प्रकारे मदत करत असतो. म्हणून आज इथेच थांबते. नेहमीप्रमाणे माझ्या या वाहिनीला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटही द्यायला विसरू नका. जयतु संस्कृतम.